नमस्कार विद्यार्थ्यांनो, पाठ 11 मळ्यात यामधील हा 5वा तास। विद्यार्थ्यांनो, या तासामध्ये आपल्याला एक प्रवृत्ती करायची आहे। तर आधी आपण त्याचे वाचन करून घेऊया। 4-5 मित्रांचे एक गट बनवून प्रवृत्ती करा। वृक्ष किंवा रोपांवरून पडलेले फूल वर्गात आणा। ही फुले जुन्या वर्तमानपत्रात एकमेकांना स्पर्श करणार नाही त्या रीतीने पसरवा। आता वर्तमानपत्रावर वजन ठेवा। तर विद्यार्थ्यांनो, आपल्याला फुलांना सुकविण्याची प्रवृत्ती करायची आहे। तर 4-5 मित्र मिळून सुद्धा ही प्रवृत्ती करू शकतात किंवा तुम्ही एकटे सुद्धा ही प्रवृत्ती करू शकता। त्यासाठी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला काही फुलांची रोपे असतील, त्या फुलांच्या रोपांजवळ खाली पडलेले फुलं एकत्र करायचे आहे आणि त्यांना आणून त्यांना वर्तमानपत्रावर दूर दूर पसरवायचे आहे आणि त्यावर दुसरा वर्तमानपत्र ठेवून त्याच्यावर वजन ठेवायचं आहे। ही प्रवृत्ती फुलं सुकविण्याची प्रवृत्ती आहे। त्यानंतर पुढे पहा, फुले सुकतील तोपर्यंत दाबून ठेवा। त्यानंतर सर्व फुले काळजी घेऊन एकत्र करा। स्क्रॅप बुक तयार करा। तुम्ही या सुकलेल्या फुलांचा सुंदर कार्ड बनवण्यासाठी पण उपयोग करू शकता। विद्यार्थ्यांनो, या फुलांना सुकवून आपण विविध प्रकारची प्रवृत्ती करू शकतो। त्यासाठी स्क्रॅप बुक पण बनवू शकतो। तर त्यासाठी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, तो काळजीपूर्वक पहा आणि तुम्ही सुद्धा तसे करण्याचा प्रयत्न करा। पहा विद्यार्थ्यांनो, अशा रीतीने सुकलेली फुलं आपल्याला तयार करायची आहे। त्यासाठी असे फुलं घ्यायचे, त्यांना अशा रीतीने मागचे जे हिरव्या रंगाचे जे पर्णासारखा भाग असतो त्याला काढून पेपर घेऊन त्यामध्ये थोडे लांब लांब ठेवायचे, चिटकवून ठेवू नये आणि अशा रीतीने पेपर दाबून त्याच्यावर वजन ठेवायचे आहे। काही दिवसानंतर जेव्हा तुम्ही पाहाल तर अशा रीतीने सुकलेली फुलं तयार होतात। पुढे पहा, तुम्ही सांगू शकतात का सर्वच रोपांना मुळे असतात का? तुमच्या आजूबाजूला थोडे वृक्ष आणि रोपे पहा, त्यांची मुळे किती खोल आणि पसरलेले आहेत अनुमान करा। विद्यार्थ्यांना, आपल्या आजूबाजूला पुष्कळसे झाडं आणि रोपं तुम्ही पाहिलेलेच असतील। त्यापैकी काही रोपांना कुंडीत लावले जातात, काही वृक्ष खूप मोठे मोठे असतात, तर त्यांचे रोपंसुद्धा त्याप्रमाणे जमिनीमध्ये खोलवर गेलेले असतात। रोपांचे जे मूळ असतात ते जमिनीवर जास्त खोल गेलेले नसतात, परंतु मोठे मोठे जे वृक्ष असतात त्यांचे मूळ जमिनीमध्ये खोलपर्यंत पसरलेले असतात आणि लांब लांब सुद्धा पसरलेले असतात। तेथे रतनने पाहिले, रामजीबाई मुळा उपटून बाहेर काढत होते। रतनने रामजीबाईंना विचारले तर ते म्हणाले, बेटा, हा मुळा आहे आणि ते पण एक मूळच आहे।
तेथे अचानक एकदम पावसाला सुरुवात झाली. जोरदार वाऱ्यासोबत पाऊस असून सुद्धा शेताच्या किनारी उभे असलेले वृक्ष न डगमगता उभे होते. तर रतनने रामजीबाईंना मुळं उपटताना पाहिलं. जेव्हा ती गवत उपटत होती तेव्हा रामजीबाईंनी तिला अडवले होते की मुळासकट काही उपटून काढू नये. परंतु जेव्हा तिने मुळं उपटताना पाहिलं तेव्हा तिने पण प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी सांगितलं की बेटा, मुळा हा पण एक मूळच आहे आणि म्हणून त्याला मुळासकट उपटावा लागतो. आणि तेवढ्यामध्ये जोराचा पाऊस सुरू झाला आणि खूप जोरात वारासुद्धा सुरू होता. परंतु रतनने पाहिलं की शेताच्या किनारी जे काही वृक्ष उभे होते ते जसेच्या तसे उभे होते. आपल्याला खाली प्रश्न दिलेला आहे, जोरदार वारा असून सुद्धा झाड का पडले नाही? अनुमान करा. पहा, जे वृक्ष असतात त्यांचे मूळ जमिनीवर खोलवर गेलेले असतात आणि मूळ हे जमिनीला घट्ट धरून ठेवण्याचे काम करतात. म्हणून कितीही वारा असला, पाऊस असला तरी वृक्षांचे मूळ जमिनीला घट्ट धरून ठेवतात आणि त्यामुळे ते पडत नाही. परंतु सर्वच झाडांचे मूळ जमिनीमध्ये खोलवर पसरलेले नसतात. काही वेळेला खूपच जोराचा पाऊस किंवा खूप जोराचा वारा असेल तर एखादे झाड ते सहन करू शकत नाही आणि ते पडून जाऊ शकतं. पुढचा प्रश्न दिलेला आहे, उगणाऱ्या लहान रोपाला पाणी मिळाल्यावर त्याची सुकलेली पाने पुन्हा ताजी का होऊन जात असतील? विद्यार्थ्यांनो, जेव्हा एखाद्या रोपाला जमिनीमध्ये लावले जाते त्यावेळेला त्याचे मूळ हळूहळू जमिनीमध्ये पसरतात आणि मूळ हे पाणी शोषून घेण्याचे काम करतात. त्यामुळे जेव्हा आपण झाडाला पाणी देतो त्यावेळेला त्याचे मूळ पाणी शोषतात आणि रोपांच्या विविध भागांना पोचविण्याचे काम करतात. त्याचप्रमाणे पानांपर्यंत सुद्धा हे पाणी पोहोचते आणि त्यामुळे काही दिवसाने त्याची सुकलेली पाने पुन्हा ताजी होऊन जात असतात. पुढे पाहूया, तुमच्या आसपास कोणत्या रोपाला नियमित पाणी द्यावे लागते? तर पहा, आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घरासमोर लावलेल्या कुंड्यांमध्ये जे रोपं लावलेले असतात त्यांना आपण नियमित पाणी देत असतो. त्यामध्ये तुळशी आहे, पुदिना, ओवा या सर्व लहान लहान रोपांना नियमित पाणी द्यावे लागते. पुढे आहे, रतनला समजले की तिच्या घरासमोरील उगलेल्या मोठ्या कडुलिंबाच्या झाडाला तिने खूप दिवसापासून पाणी दिले नाही. तिने विचार केला, तर ते कडुलिंबाचे झाड पाणी कुठून मिळवत असेल? पहा, जे मोठे मोठे वृक्ष असतात, मी आधीच सांगितलं त्याप्रमाणे त्यांचे जे मूळ असतात ते जमिनीत खोलवर गेलेले असतात आणि जमिनीच्या खोल भागामध्ये पुष्कळसे पाणी साचलेले असते. हे पाणी मूळ शोषून घेत असतात. अशा रीतीने जमिनीमध्ये साचलेले पाणी जे मोठे वृक्ष असतात ते शोषून पूर्ण वृक्षांच्या वेगवेगळ्या भागांना पोचवीत असतात आणि त्यामुळे कित्येक दिवस आपण त्यांना पाणी नाही दिले तरीसुद्धा ते जगत असतात. आपल्याला प्रश्न दिलेला आहे, तुमच्या जवळपासच्या कोणत्या वृक्षांना नियमित पाण्याची आवश्यकता नाही, ते पाणी कुठून मिळवितात? तर पहा, आपल्या आसपास असलेले जे मोठे वृक्ष आहेत, आसोपालव, कडुलिंब, बदाम, पिंपळ, वड या वृक्षांना पाण्याची आवश्यकता नाही. ते पाणी जमिनीतून मिळवत असतात. जमिनीमध्ये साचलेल्या पाण्याचा ही मोठी वृक्ष उपयोग करत असतात. चला तर आजचा तास आपण येथे पूर्ण करूया. नमस्कार.